आज आपल्या यशराज महिला मंचच्या महिला मार्च महिलांच्यासाठी आज आपण 16 तारीख महिलांचा सन्मान महिलांचे पुरस्कार ठेवलेले आहेत। त्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहे त्यांना माझ्याकडून सर्व महिलांना शुभेच्छा महिला दिनाच्या। तसेच आज आपली यशराज सामाजिक संस्था आपण 2008 ला सुरू केलेली आहे। यशराज संस्थेच्या माध्यमातून आपण यशराज महिला मंच स्थापन केला। यशराज मंच स्थापन केला तर 2022 मध्ये आता आपले 2500 महिला सभासद झाले असला आपला करोनाचा काळ होता। तरी विशेष म्हणजे पाटणमध्ये प्रज्ञा माने या ज्या तिथल्या अध्यक्ष आहेत पाटणमधल्या मॅडम, त्यांच्याकडून 900 सभासद आता आपल्या 2 महिन्यात झालेले आहेत। नंतर कोडोली गावच्या पण इथं कमिटी मेंबर आहेत, कारव्याच्या पण कमिटी मेंबर आहेत, वडगावच्या आहेत, नंतर उंबरच्या आहेत, बरेच गाव नांदलापूरच्या आहेत, जकीलवाडी मलकापूर कोयना वसात इथून आपल्या कमिटी मेंबर झालेले आहेत। यशराज महिला मंच बरोबर हे सभासद आपल्याला करायचे। त्याच्या माध्यमातून आपण यशराज महिला मंचच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त जे महिलांना उद्योग पाहिजे त्या उद्योग आपण सुरू करणार आहोत। बचत गटाच्या माध्यमातून असेल, आज आमच्या विशेष म्हणजे आज आमच्या मलकापूरच्या शाखेच्या महाराष्ट्र बँकेच्या अधिकारी इथं उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करते।
बचत गट अशी खरंच खूप चांगली कन्सेप्ट आहे आणि त्याच्यात हे तुमचे बचत गट जे झालेले असतात त्याचा तुम्ही रोखाजोगा व्यवस्थित ठेवला असेल, व्यवस्थित मेंटेन केला असेल तर बँक तुम्हाला कर्ज स्वरूपात सुरुवातीला 1 लाख पर्यंत तुम्हाला सुरुवातीला कोणतेही डॉक्युमेंट्स न घेता 1 लाख पर्यंत तुम्हाला फायनान्स देते. ते 1 लाख तुम्ही जर का वेळेत परतफेड केली त्याची तर त्याच्यानंतर 2 लाख 3 लाख अशा प्रकारे तुम्हाला बँकेकडून अर्थसहाय्य मिळतं आणि तुम्ही त्याचा खरंच लाभ घ्या. कारण की चांगली हे आहे. बऱ्याच आम्ही बचत गटांना आता अर्थसहाय्य केलेलं आहे. मी सध्या मलकापूर बँक ऑफ महाराष्ट्र इथे कार्यरत आहे. तर मलकापूर नगरपालिकेतर्फे जे काही बचत गट वगैरे आहेत त्यांनी ह्या सुविधांचा लाभ घेतलेला आहे. तसेच या यशराज महिला मंचातर्फे सुद्धा काही बचत गट तुमचे असतील तर तुम्ही येऊन बँकेमध्ये त्याच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत तुमच्या बचत गटांसाठी तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. शिवाय बऱ्याच गोष्टी अशा बँकेच्या रिलेटेड असतात, स्मॉल सेविंग स्कीम असतात की ज्या आपल्या महिलांना खरंच माहिती नसतात तर त्या खरंच खूप उपयोगी आहेत. म्हणजे तुम्हाला आता तुमच्याकडे YouTube असेल, सगळ्यांकडे मोबाईल तर आहेतच, त्याच्यावर तुम्ही YouTubeवर जर का PMEGP, CMEGP अशा उद्योगधंद्या रिलेटेड जर का स्कीम जर का तुम्ही पाहिल्या, शासनाच्या खरंच खूप चांगल्या स्कीम आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे त्या राबवल्या जातात तर त्याचा फायदा तुम्ही घ्या. आणि त्याच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून तुम्हाला 35% सबसिडी असते. जे काही कर्ज तुम्ही घ्याल, साधारणतः तुम्हाला जर का 10 लाखाचं कर्ज तुम्ही तुमच्या उद्योगासाठी घेतलं असेल तर तुम्हाला 3.5 लाखापर्यंत सबसिडी शासनाकडून येते. पण ह्या संदर्भातली माहिती आपल्या बऱ्याच जे कोणी स्वतःहून उद्योग करणार असतील, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर या संदर्भातली माहिती आपल्याला नसते. सर्वजण आता अँड्रॉइड मोबाईल वापरतात
तर तुम्ही CMEGP किंवा PMEGP असे शासनाचे आपल्या उद्योगाच्या रिलेटेड जे स्कीम आहेत त्याची माहिती घेऊन बँकांमध्ये जर का अप्रोच झाला, तुमचे ज्या बँकेमध्ये सरकारी बँकांमध्ये खाते आहेत तिथे अप्रोच झाला तर डेफिनेटली तुम्ही ह्या सगळ्या स्कीमचा फायदा घेऊ शकता. मी बँकेच्याच रिलेटेड जास्त बोलेल कारण की मला म्हणजे त्या संदर्भात लोकांना खूप कमी माहिती असते. म्हणजे लोक बँकेमध्ये जाण्यासाठी सुद्धा घाबरतात किंवा काही एखादी गोष्ट आपल्याला विचारायची असेल तरी सुद्धा थोडंसं हे होतं. पण आता बऱ्यापैकी युट्यूबला वगैरे तुम्ही जर का तुम्हाला एखादी स्कीम आलेली आहे सरकारची, तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता किंवा टीव्हीवर ऐकता, तर ती स्कीम तुम्ही ह्याच्यावरती नेटवरती इंटरनेटवरती सर्च केलं तर त्याच्याबद्दलचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतात. मुलींसाठी आता सुकन्या समृद्धी योजना आहे, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या महिला वर्गाला माहिती असेल की ती पोस्टामध्येच फक्त ओपन होते असं, पण असं काही नाही. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत गेला तर तुम्हाला तिथे ही सुकन्या समृद्धी स्कीम तिथं ओपन करता येते. म्हणजे आपलं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेत तुम्ही सुकन्या समृद्धी स्कीम आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व शाखांमध्ये त्याची सोय केलेली आहे. तसंच आपल्याला थोडं सेव्हिंग करायचं असेल समजा तर त्याच्यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणून असं काही नाही की जो जॉबला आहे त्याच्यासाठी ती स्कीम आहे. PPF म्हणून एक नवीन स्कीम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट RD आपण जसं करतो तसं थोडं सेव्हिंग महिन्याला तुम्ही 250, 300, 500 रुपये सुद्धा त्यामध्ये टाकू शकता. ते तुम्हाला तुमचे मुलं जेव्हा लहान असतात 10 वर्षाचे असतील किंवा 8 वर्ष 9 वर्ष ते तुम्हाला नंतर 15 वर्षानंतर एकदम त्यांच्या एज्युकेशनसाठी जो फंड मिळेल तो त्यावेळेस तुम्हाला अवेलेबल असेल. तर माझी सर्वांना हीच विनंती राहील की मॅक्झिमम ज्या काही सरकारच्या योजना आहेत तुमच्या बचत रिलेटेड किंवा बँक रिलेटेड तुमच्या उद्योग ह्याच्या रिलेटेड तर त्याचा तुम्ही खरंच लाभ घ्या. खूप चांगल्या आता सरकार योजना राबवत आहे तर सर्वजण त्याचा लाभ घ्यावा हीच माझी विनंती. आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने हे सांगेन की स्त्रीने स्वतःच्या पायावर आजच्या युगात उभं राहणं किंवा स्वतःचं काहीतरी नवीन तयार करणं काळाची गरज आहे. तर तुम्ही ते अवश्य करा. सर्वजण एवढ्या उत्सुकतेने इथे कार्यक्रमाला आलेले आहात त्याच्याबद्दल आणि मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. एवढं बोलून मी माझ्या भाषण समजते. नको मारवाई मला जन्म हा घेऊन दे, नको मारवाई मला जन्म हा घेऊन दे. होईल सुनीता होईल कल्पना घेईल गगनी भरारी, होईल प्रतिभा होईल सोनिया थेटत जाईल संसदेच्या दारी. म्हणून म्हणते नको मारवाई मला जन्म हा घेऊन दे. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची जिद्द मला भारी. मी एक सौम्यवानी मुलगी, करू नको ना माझी गर्भजल तपासणी. घात माझा करून तुम्ही काय साधणार, मीच तुमचे नाव जगात गाजविणार आणि सर्व कामात यश मिळवणार. आम्ही नारी अबला नव्हे सबल आहोत हे साऱ्यांना दाखवणार. म्हणून म्हणते नको मारवाई मला जन्म हा घेऊन दे. 21व्या शतकात जगत असताना कशाला कुणाला घ्यायचे. स्त्री जन्माविरुद्ध हा जन्म सारा. स्त्रीमध्ये असते अफाट ममता, तेवढीच असते सगळ्या जन्माची क्षमता. सर्वांना करतो मुलाचे हेवा का, कारण तो आहे वंशाचा दिवा. पण घराण्याला पंथी उदविते, तिच्यामुळे जुळले जातात दोन्ही घरची नाती गोष्टी. देवीसमोर हात जोडून तुम्ही वंदन करता आणि स्त्रियांसाठी समाजाचे दरवाजे का बंद करता. आई पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, मग मुलगी का नको. इसीलिए स्त्री गुण हत्या नको. म्हणून म्हणते नको मारवाई मला जन्म हा घेऊन दे. परमेश्वराच्या हाती जन्म देणे असते, अगं परमेश्वराच्या हाती जन्म देणे असते. त्याच्यासाठी तू आहेस कसं कळत नाही तुला. काही संगे माझ्या मला आनंदाने नाहू दे, काही संगे माझ्या मला आनंदाने नाहू दे. नको मारू आई मला जन्म हा घेऊन दे. कुंडा लागतो मोठा म्हणून त्रास माझा वाटतो का, अगं कुंडा लागतो मोठा म्हणून त्रास माझा वाटतो का. आणि धरा तुझ्या मायेचा म्हणून असा आटतो का, धरा तुझ्या मायेचा म्हणून असा आटतो का. निदान दादाच्या राखीसाठी मला येऊन दे. नको मारू आई मला जन्म हा घेऊन दे. तू एक स्त्री आहेस, कन्या आहेस. काल जिथे तू होतीस तिथे आज मी आहे. तू जसे विणलेस नाते तसे नाते मला विणून दे. नको मारू आई मला जन्म हा घेऊन दे. पहा मग फिरून मी पुन्हा परत कधीच येणार नाही. पहा मग फिरून मी पुन्हा कधीच परत येणार नाही. भाग्य कन्यादानाचे आई तुला मी कधीच देणार नाही. भाग्य कन्यादानाचे आई तुला मी कधीच देणार नाही. डोळे येतात भरून तुझे, डोळे येतात भरून तुझे, बदल मला होऊन दे. डोळे येतात भरून तुझे, बदल मला होऊन दे. नको मारू आई मला जन्म हा घेऊन दे, जन्म हा घेऊन दे. जोरदार टाळ्या.
महिला दिनाचं औचित्य साधून यशराज महिला मंच यांच्या वतीने आज एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सातारा नागरी प्रकल्पांतर्गत ज्या 25 अंगणवाड्या कार्यरत आहेत कराड शहरामध्ये, त्या सर्व अंगणवाडी सेविकांचा आज या ठिकाणी आम्ही केलेल्या कामाचा कौतुक किंवा जे काही तुम्ही आमचा सन्मान आज केलेला आहे त्याबद्दल मी यशराज महिला मंच सामाजिक संस्था यांचे आणि तसेच संस्थापक अध्यक्षा नंदाताई विभूते मॅडम यांचे मी मनापासून धन्यवाद, मनापासून आभार म्हणते। तसेच आपण आज या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहिलात आणि आमचे सर्वांनी कौतुक केले त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार, धन्यवाद। आज जो यशराज मंच नामचा जो इथं सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांची आभारी आहे। आज 2008 साली आमच्या अंगणवाड्या कराडात स्थापन झाल्या, तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत आणि विविध प्रॉब्लेम्स आम्हाला येत गेले व पण त्यावर मात करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि आम्हाला प्राऊड फील होतं की आम्ही जे कार्य करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्याची पावती ही आम्हाला मिळालेली आहे की आज आमचा सन्मान इथं होत आहोत। कारण आम्ही जे सुरुवातीपासून इतके प्रॉब्लेम्स फेस करत गेलोय पण आम्ही हार मानलेली नाही। एकच सांगते की फलक कुछ दिन है जहां बिजली गिराने की, फलक कुछ दिन है जहां बिजली गिराने की, हमें एक जिद है वहां आशियाना बनाने की। आम्ही कधीच हार मानलेली नाहीये आणि मानू शकणार नाही। खरं एवढीच आहे की आम्ही इतकं कार्य करत असताना पण स्त्री भ्रूण हत्या समाजात होत आहे आणि याचं कुठेतरी एक वाईट वाटतं की स्त्रीनं जर ठरवलं की हे होऊ द्यायचं नाहीये तर ती काहीही करू शकते, फक्त तिला ठरवलं पाहिजे की मी हे होऊ देणार नाही आणि ते नक्कीच होणार नाही। कारण जर आपण मनात एका स्त्रीने ठरवलं तर ते पॉसिबल होतच होतं। एका मुलीसाठी मी एक बोलू 4 वाक्य बोलते। कोई चेहरा है कोमल कली का, कोई चेहरा है कोमल कली का, रूप सुहाना है जैसे परी का, कोई चेहरा है कोमल कली का, रूप सुहाना है जैसे परी का, इनसे सीखो सबक जिंदगी का, लड़कियां तो है लम्हा खुशी का, बेटियां तो है लम्हा खुशी का, बेटियां तो है लम्हा खुशी का। परत एकदा धन्यवाद। कराड बीट तर्फे मी सगळ्यांची आभारी आहे। वन्स अगेन थँक्यू। महिला दिनाचं औचित्य साधून आज कराड शहरामध्ये या ठिकाणी यशराज महिला मंच कराड यांच्या वतीनं आज विभूते मॅडमनी आणि त्यांच्या सर्व भगिनींनी सहकार्यांनी आज या ठिकाणी अतिशय उत्तम असा महिलांच्या प्रत्येक कृतीला, उपक्रमाला, कार्यक्रमाला आणि प्रगतीला जो आज या ठिकाणी प्रेरणा देण्याचा, उत्साह देण्याचा आणि त्यांच्यामध्ये नवनिर्मितीचा उत्साह निर्माण करण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तुम्हाला प्रथमतः सर्वच महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। अगदी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही कराड शहरामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत काम करत आहोत आणि गर्भवती महिला, स्तनदा माता, 0 ते 6 वर्ष वयोगटातील लहान बालक यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आमच्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी झटत असतात। या अंगणवाडी सेविकांचा यथोचित या ठिकाणी सत्कार या महिला मंचने केलेला आहे आणि मी विभूतेताईंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आमच्या या सेविकांना प्रेरणा दिली, या सेविकांचा या ठिकाणी सत्कार केला। या ठिकाणी सर्वच महिलांना या कार्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळत असते। हा सत्कार कशासाठी असतो? ऍक्च्युली पुढे जाण्यासाठी, अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी, अधिक प्रेरणा मिळण्यासाठी हा सत्काराचा औचित्य किंवा हा घाट घातलेला असतो। या ठिकाणी खरंच असं कौतुक करणारं कोणी असेल तर काम करायला पण खूप म्हणजे उभारी येते, भरारी येते आणि निश्चितच काम अधिक जोमाने आमच्या सेविका मदतनीस निश्चित करतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो। याच यशराज महिला मंच
कराड यांच्या वतीनं आमच्या सर्व सेविकाताईंचं जे कौतुक केलं, सत्कार केला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी मला आणि पाटील मॅडमना बोलून माझा देखील या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल देखील आपल्या मंच नक्कीच खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
शिक्षण मंडळ कराडमधलं प्रचलित हे एक संस्था आहे. या संस्थेअंतर्गत आपण कृष्णा घाट इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर या माध्यमातून आपण महिलांसाठी एरोबिक्स हा व्यायाम प्रकार सुरू करते म्हणण्यापेक्षा डिसेंबरपासून इथे आपले क्लासेस सुरू आहेत. पण आता महिला दिनाचं निमित्त साधून आपण अशा बऱ्याच ज्या महिलांच्या संघटना आहेत किंवा जे महिलांचे मंच आहेत या महिलांसाठी आपण म्हणजेच यशना महिला मंच या संस्थेच्या ज्या सगळ्या आपल्या सदस्या मी म्हणते माझ्या सगळ्या मैत्रिणी यांच्यासाठी मी एक उत्स्फूर्त संधी घेऊन आली तुमच्यासाठी की आमच्या संस्थेमध्ये जे एरोबिक्स सुरू आहे. एरोबिक्स हा एक व्यायाम प्रकार आहे. आजकालच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला आपलं एक स्वास्थ्य आपण हेल्थ आणि फिटनेस हे राखणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला एक संधी मी उपलब्ध करून देते आणि या संधीचा तुम्ही सगळ्यांनी खूप फायदा घ्यावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. ही संधी अशी आहे की तुमच्या महिला ज्या आहेत या सगळ्या सदस्य महिला आहेत यांच्यासाठी आपण 3 ते 5 दिवसाचा फ्री ऑफ कॅम्प ठेवतोय. आपल्या कृष्णा घाट इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर या बिल्डिंगमध्ये सकाळी 7:30 ते 8:30 अशी एक बॅच असणार आहे आपली आणि दुपारी 4:30 ते 5:30 अशी एक बॅच आहे. तुमच्या सोयीनुसार आपण जर तुम्हाला ही बॅच ऍडजस्ट होत नसेल तर त्यानुसारही आपण तुमचा एक 10 जणींचा 15 जणींचा ग्रुप तुम्ही एका वेळी यायला तयार असेल तर त्यानुसार आपण तुम्हाला टाइम ऍडजस्टमेंट करून देऊ शकतो. आणि या 3 ते 5 दिवसाच्या कॅम्प नंतर तुम्ही जर पुन्हा इंटरेस्टेड असाल या एरोबिक्स मध्ये सहभाग घेण्यासाठी तर तुम्हाला फी मध्ये कन्सेशन देण्यात येत आहे. मी असं म्हणेन की मी कुठेतरी वाचलं होतं देही आरोग्य नांदते भाग्य नाही या करते. देही आरोग्य नांदते भाग्य नाही या करते. म्हणून माझ्या या सगळ्या महिला मंडळाच्या किंवा माझ्या सखींना माझी अशी विनंती आहे की तुम्ही या संधीचा जरूर फायदा घ्या आणि तुमचा फिटनेस हा व्यवस्थित राहावा यासाठी मी तुम्हाला संधी उपलब्ध करून देते. याचा तुम्ही फायदा जरूर करून घ्यावा अशी मनपूर्वक इच्छा. आणि मला विभूते मॅडमना धन्यवाद द्यायचे की त्यांनी मला एवढ्या त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद विभूते मॅडम.
एक आणा अबलक गोडा त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा माग बसा मी पुण्यात बसते माग बसा मी पुण्यात बसते जगण्याला कौतुक जाओ चला जेजुरीला जाऊ 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 चला
लई फिरू